चालू आहे. चालू आहे छाननी. कोणत्या उमेदवारासाठी आलात? आम्ही आमच्या डिंगोरे उदयपूर गटातून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आलो. कोण आहेत? दाभाडीत आहेत कोपरे मांड्याकून, इकून अंकुश आमलेंच्या सुनबाई आहेत आणि डावकरताई आहेत आपल्या तळेरांमधनं. त्यापैकी मशालीवर कोण आहेत? मशालीवरती नाही ना, आता मशालीवरती आमचे गुलाब शेठचा मतदारसंघ सोडलाय, तिथे तिन्ही मशालीवरती उमेदवार आहेत. तिन्ही. मला सांगा का मशालीचे उमेदवार 3 जागी द्यायचं ठरलं होतं, तसं जाहीर देखील केलं, पण प्रत्यक्षात एकच याच्यावर बोलवण झाली. नाही, जाहीर झाल्यानंतर काय झालं, थोडंसं वाटाघाटीत थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळे स्थित्यंतर झाली. इकडले उमेदवार तिकडं, तिकडले उमेदवार इकडं. आजही जुन्नर तालुक्यात तुम्ही जर पाहिलं तर जे काही उमेदवार ठळक उमेदवार दिसतात हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच आहेत किल्ले सगळ्यांनी. म्हणजे आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच महत्त्व आहे, हे कुठंच शंका नाही. नाही, परंतु तुम्हाला नारायणगाव, कुसूर, पिंपळवंडी हे 3 मतदारसंघ सोडले होते. मतदारसंघ सोडले होते, पण तिथले कार्यकर्त्यांमध्ये फुटाफूट झाल्यामुळे ते मतदारसंघांमध्ये ह्या टायमाला कोणी उभं राहण्याचं इच्छुक नव्हतं राहिलं, त्यामुळे ते मतदारसंघ. कोणत्या कार्यकर्त्यांमध्ये फुटाफूट झाली? मशालीच्या कार्यकर्त्यांमध्ये. कोणामध्ये नावं सांगता येतील? आमचे माऊली खंडागळे तालुका प्रमुख होते, ते तिकडं धनुष्यबाणाकडे गेले. तो मतदारसंघ मंगेश अण्णा काकडेंचा मतदारसंघातून मंगेश अण्णा धनुष्यबाणाकडे गेले, त्यामुळे ते 2 मतदारसंघ त्यांना गेले. असं का घडलं? असं म्हणजे वाटाघाटीत त्यांचं चाललं होतं का कोणातरी बरोबर जुळून घ्यायचं, पण जुळलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला तो. आता माऊली खंडागळे 4 जागा मागत होते, परंतु 4 जागा राष्ट्रवादी देत नव्हते. माऊली खंडागळेंनी 4 जागा मागणी जी 4 जागांची योग्य होती का योग्य होती? योग्यच होती मागणी. आणि त्यानंतर असा विषय झाला का गुलाब शेठच्या जागेचा प्रॉब्लेम होत होता. ते म्हणजे गुलाब शेठच्या जागेचा प्रॉब्लेम तिथे होत होता आणि इकडे गडाळाबरोबर बोलणी करताना माऊली शेठच्या जागेचा प्रॉब्लेम होत होता. म्हणजे अशा काही प्रॉब्लेम होते. एक मात्र निश्चित होतं का घड्याळकडे गेल्यावर 3 जागा त्यांनी दिल्याच होत्या आणि शिवसेनेनी पण 3 जागा दिल्या होत्या, पण आता फक्त एकच जागा मिळाली. फायदा झाला का तोटा झाला? तोटाच झाला ना. याला जबाबदार कोण आहेत? आता याला सगळं पक्षातले जे आता चालू स्थितीत जे वरून येणारे संपर्क प्रमुख आणि तालुका प्रमुख यांचे कोऑर्डिनेशन न झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. जे शिवसैनिक आहे ते जागेवरचे आहेत, फक्त आता जे स्थित्यंतर चालल्यात हे नेते मंडळींची चालल्यात. ठळक नाव घेऊया, चला होऊ द्या डायरेक्ट चर्चा. संपर्क प्रमुखाची चूक की माऊली खंडागळेंची चूक? आता चूक दोघांची मानता येईल, एकाची चूक कशी काय मानू आम्ही? माऊली खंडागळेंची चूक कशी ते सांगा. आता माऊली खंडागळेंनी पक्ष बदली करायला नव्हतं लागत, एवढीच चूक फक्त, बाकी आमचं दुसरं काय नाही म्हणणं त्यांच्या बाबतीत. पक्ष बदली करायला नव्हतं लागत. हो. आणि संपर्क प्रमुखांची काय चूक? संपर्क प्रमुखांनी त्यांना विश्वासात घेऊनच युती डिक्लेअर करायला लागत होती. मग का नाही केली? आता ते त्यांना माहिती. मग जर संपर्क प्रमुख जर माऊली खंडागळ्यांना जर विश्वासात घेत नाही असं तुमचं म्हणणे, तर माऊली खंडागळ्यांची चूक कशी? हा, म्हणजे आता ते समोर आल्यावरती कळलं ना संपर्क प्रमुखांनी त्यांच्याशी संपर्क केला होता की नव्हता केला, हे आम्हाला इंटरनल गोष्ट माहीत नाहीये. कालच्या सभेला होता तुम्ही? हो. कशी झाली सभा? सभा चांगली झाली. संजय काळे म्हणाले पहिल्यांदा मी काय शिवसेनेचं मफलर घातली. आता चालायचं, त्यांना मफलर घालायची पाळी आली असेल किंवा त्यांनी घातली असेल, हे आम्हाला काय माहिती आता त्यातलं काय त्यांचं. एवढं प्रेम का पळणार मग या अतुल बेनकेंचं, अमोल कोल्हेंचं किंवा संजय काळेंसारख्या नेत्यांचं? अचानक जुन्नर तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मोठा गट आहे. या गटावरती सगळ्याच पक्षाचा डोळा आहे यांच्या मतदानावरती. आमचं आज नेतृत्व नसल्यामुळं आम्ही सध्या नेतृत्वहीन झालेलो आहे, एवढाच आमचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला नेतृत्वाची कणखर नेतृत्वाची गरज सध्या आहे, मग कुठंतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा टिकला जाईल. आता कोण नेतृत्व आहे, बामणे का कोण अजून? नाही, बामणे साहेब तसं पाहायला गेलं तर ते संपर्क प्रमुख आहेत, त्यांचं पोस्टमनचं कार्यक्रम म्हणजे पोस्टमनचं कार्य आहे त्यांचं. इथले निरोप तिकडे पोहोचवणे, तिकडले निरोप इकडे पोहोचवणे. तुम्ही म्हणला पोस्टमनचं कार्य आहे, ते तिघं बसले होते, अमोल कोल्हे होते, अतुल बेनके आणि बामणे साहेब बी होते एकदम चिटकून. त्यावेळी बामणे साहेब म्हणाले 3 जागा दिल्यात म्हणून. ते कुठे 3 जागा? ते माऊली खंडागळे बोरी खोडसाठी बाजूला गेले असं गृहीत धरूया, एक कटअप झाला, पण 3 जागा तर तुमच्या दिल्या होत्या, त्या कुठे गेल्या? ते आता बामणे साहेबांना विचारावं लागेल. आम्ही आता आमच्या गटापुरतं, आमच्या गटात तर काही उमेदवार पॉवरफुल नव्हता मशालीवरती, त्याच्यामुळे आम्ही आमच्या गटापुरतं
सांगू शकतो, पण आता ते तालुक्या लेवलवरती ते बामणे साहेब बोलतील तालुक्याचं. बामणे साहेबांचं जे काय दिसतंय ते शंका निर्माण करणार आहे असं वाटतंय. आता काय झालंय, तेच म्हणले 3 जागा द्यायचे, नंतर आम्ही बाईट घेतली म्हणले बोर खोडत पण देणार आणि प्रत्यक्षात एकच जागा मिळाली. या नक्कीच मी म्हणतो तालुका प्रमुख जर थांबून असते तर याच्यात नक्कीच मार्ग निघाला असता. कारण हे बामणे साहेबांचं तर काही काम नाही का बाबा कोण उभं करायचं कोण काय करायचं, हे तालुका प्रमुखाचंच काम असते. बरोबर ना. हो, तालुका प्रमुखाला जर विश्वासातच घेतलं नाही तर मग कसं, मग शिवसैनिकांना कधी विश्वासात घेतलं जाईल. नाही आता शिवसेनेचं काय झालंय, तालुका प्रमुख नसल्यामुळे आता आम्हाला तर त्या गोष्टी माहिती नाही. आता तालुका प्रमुखाने आम्हाला सांगितलं असतं ना की काय झालंय काय नाही झालं, हे आम्हाला माहिती नाही काय झालंय तिथलं अंतर्गत गोष्ट. तुम्ही तर काल भरपूर टीका केली त्या माऊली खांडेकरांवर. कधी टीका केली? का बाबा त्यांनी पक्ष सोडला, असं केलं तसं केलं. नाही आम्ही नाही टीका केली, ते कोणी जर आमच्या नेत्याने केली असेल ते वैयक्तिक नेत्याला माहिती त्यांनी का टीका तुम्ही केली. अजूनही माऊली खांडेकरांना मानता? हो 100% मानतो. ते धनुष्यबाणात गेलेत. वैयक्तिक आमचा जो संबंध आहे त्यांचा ऋणानुबंध आहे ते असेच राहणार आहेत. धनुष्यबाणात गेले म्हणजे ते काय मनुष्याची जात सोडून काय ते एका काय असुरांसारखं ते काय दुसऱ्या ह्याच्यात गेलेत का? फक्त त्यांनी आमची साथ सोडली एवढंच झालं. तुम्ही जर बारकाईने बामणेंचं भाषण ऐकलं असेल, थोडक्यात बोलले, काय जास्त बोलले नाही, नाही बामणेंचं भाषण मी नाही ऐकलं, मी नव्हतं. निघून गेले गेले. हो. मला घरी काम असल्यामुळे मी निघून गेलो होतो. आणि तुमच्याकडे पद काय? उपतालुका प्रमुख आहे. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. ते काय म्हणाले की बुवा शिवसैनिक आदेश मानतो वगैरे वगैरे, आणि अमोल कोल्हे साहेब तुम्ही जो शब्द दिलाय तो आम्ही पाळणार. म्हणजे कोणता शब्द आहे काय माहिती आहे का? आता तू बामणे साहेबांना विचारावं लागेल आम्हाला मिटिंग घेऊन काय शब्द घेतलाय, कारण आतापर्यंत आम्ही शब्दच घेत आलेले आहे आतापर्यंत. मग आता पुन्हा काय शब्द घेतलाय ठीक आहे, माऊली खांडेकरांना समजा ते बेरजेत किंवा त्यांच्या मीटिंगमध्ये धरत नसेल, तुम्ही असायचे का त्या मीटिंगमध्ये? हो असायचं, माऊलींबरोबर असायचं आम्ही मिटिंगला, बामणे साहेबांबरोबर नव्हतं कधी. म्हणजे त्याच्यामध्ये हा शब्द काय सोडलाय ह्याची चर्चा झाली नाही. मग काय होईल, माऊली खांडेकर येतील का त्यांच्या पत्नी निवडून? धनुष्यबाण आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. आता निकाल काय लागेल ते 7 तारखेला स्पष्ट होईल, पण आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्याबरोबर. बामणे साहेबांना काय सांगाल? ते कधी आले का अशा निवडणुका व्हायच्या त्यावेळी यायचे का सभा वगैरे गेला? आता जसं हे दिसत आहेत कॅमेरा पुढं आपल्या यांच्या मिटिंगमध्ये, बामणे साहेबांना आमचं काही सांगणं नाही. जे काय आता शिवसैनिक राहिलेत हे जर टिकवायचे असतील तर शिवसैनिकांना विश्वासात घेऊन कोणतेही काम करा, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही. ही होती उपतालुका प्रमुख असलेल्या सुकाळे साहेबांची प्रतिक्रिया. आणि याच्यातून काय जो बोध घ्यायचा आहे तो तर आपल्याला समजला असेलच. काय जे आपलं म्हणणं आहे ते प्रतिक्रियामध्ये व्यक्त व्हा. पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.